नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, जे झालेली प्रश्नपत्रिका आहे तलाठी भरतीची, त्या पुढील प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जे की अतिशय महत्त्वाचे आहेत। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तलाठी भरतीमध्ये काय प्रश्न विचारले गेलेले होते? 8 जुलै 2018 रोजी झालेला हा पेपर आहे। पहिला प्रश्न आहे, चूज द अप्रोप्रिएट आर्टिकल्स फॉर द गिवन सेंटेन्स. ही बाउट डॅश डॅश वंडरफुल ब्ल्यू टी शर्ट अँड रोट इट इन डॅश डॅश इव्हनिंग फॉर डॅश डॅश ऑफिस पार्टी. कोणते आर्टिकल यामध्ये बसणार आहे ते आपल्याला सांगायचे। पर्याय 3 दिलेले आहेत। 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे, कोणता असेल तर याचा योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, डॅश डॅश हा भारत आणि सिंगापूर दरम्यान संयुक्त लष्करी अभ्यास आहे। युद्धाभ्यास, इंद्र, शत्रुजित किंवा बोल्ड कुरुक्षेत्र. विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीमध्ये कर्ता, कर्म, क्रियापद मराठीचे जे व्याकरण आहे त्यावर कमीत कमी 4 प्रश्न विचारले आहेत आणि संभाव्यता हा गणिताचा धडा आहे, त्यावर 4 प्रश्न विचारलेले आहेत। त्यामुळे तुम्हाला 8 मार्क तुमचे करायचे असतील तर त्या 2 चॅप्टरचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करावा लागेल। काय असेल याचं योग्य उत्तर सांगायचं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बोल्ड कुरुक्षेत्र हे याचं योग्य उत्तर आहे। चला पाहूया पुढचा प्रश्न। फेब्रुवारी 2019 मध्ये नाशिक जवळील छावणीमध्ये एक्सरसाइज तोपची नामक वार्षिक अभ्यास खालीलपैकी कोणी आयोजित केला होता? भारतीय नौदल, भारतीय वायुदल, सीमा सुरक्षा बल. तर याचं योग्य उत्तर आहे भारतीय सैन्य दलाने, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य आहे। भारतीय सैन्य दलाने काय केलेलं होतं? फेब्रुवारी 2019 मध्ये नाशिक जवळील छावणीमध्ये एक्सरसाइज तोपची नामक वार्षिक अभ्यास आयोजित केलेला होता, म्हणजे याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी आहे। पुढचा प्रश्न, 2 सभा असलेले विधिमंडळ हे शासनाच्या खालीलपैकी कोणत्या प्रणालीचे मुख्य वैशिष्ट्य आहे? फेडरल प्रणाली, युनिटरी प्रणाली, संसदीय प्रणाली किंवा अध्यक्षीय प्रणाली. विद्यार्थी मित्रांनो, अशा व्हिडिओमुळे प्रश्नांची काठिण्य पातळी काय आहे हे आपल्याला समजतं, त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फेडरल प्रणाली. आणि कोणत्या चॅप्टरला किती वेटेज दिलेलं आहे हे सुद्धा या व्हिडिओमधून कळते, त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास करू शकता। पुढचा प्रश्न, आणि जर तर तुम्हाला गणित हा विषय अवघड जात असेल तर आमचा संपर्क क्रमांक आहे 96 65 48 40 48 या नंबरवर संपर्क करून तुम्ही ऑनलाईन क्लासेससुद्धा जॉईन करू शकता। कोणत्या वर्षी एलिफंटा गुहाना युनेस्को जागतिक वारसाचे ठिकाण म्हणून नामित करण्यात आले? 1973, 1979, 1983 किंवा 1987. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 1987 हे याचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, लोकसभा निवडणूक 2019 मध्ये नागपूर मतदारसंघामधून निवडणूक लढवलेले केंद्रीय मंत्री आणि बीजेपी अध्यक्ष डॅश डॅश हे आहेत? नितीन गडकरी, नानाभाऊ पाटोळे, अंजली दमानिया, डॉक्टर मोहन गायकवाड. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नितीन गडकरी हे याचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, सरासरी काढायचे। हे प्रश्न गणिताचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे। जोड शब्द नसलेला शब्द ओळखायचे। देवाणघेवाण, बापलेक, लतावेली किंवा आंतरजाल. प्रश्न विचारले, जोड शब्द नसलेला शब्द ओळखायचा आपल्याला। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आंतरजाल हे याचं योग्य उत्तर आहे। खालीलपैकी कोणता एक निरुपयोगी द्रव पदार्थ आहे? बायोगॅस, जैववैद्यकीय कचरा, सांडपाणी किंवा लँडफिल गॅस. निरुपयोगी द्रव पदार्थ कोणता आहे तो आपल्याला सांगायचा आहे। काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे सांडपाणी, पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे। उत्तर भारतामध्ये सिंचनाची कालवा पद्धत प्रचलित असण्याचे कारण काय आहे? 12माही नद्या, अपुरा पाऊस, हिमालय, जोरदार पर्जन्यवृष्टी. उत्तर भारतामध्ये सांगितलंय, काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 12माही नदी आहे याचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान भारतामधील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तामिळनाडू, केरळ, गोवा किंवा जम्मू आणि काश्मीर. सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान, तर
हे उद्यान केरळमध्ये आहे, म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापराल? किती भयानक वाडा आहे हा. कोणतं विरामचिन्ह वापराल ते सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, उद्गार चिन्ह आपण तेथे वापरू. दिलेल्या शब्द गटातून योग्य समानार्थी शब्द निवडायचे. अभ्यास, पाठ, पाठांतर, पाठभेद किंवा परिपाठ. समानार्थी शब्द, अभ्यासचा समानार्थी शब्द ओळखायचे काय आहे? परिपाठ, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. बरहुकूम या शब्दाची जात कोणती? बरहुकूम. विशेषण, नाम, शब्दयोगी अव्यय किंवा सर्वनाम. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शब्दयोगी अव्यय हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चूज द अप्रोप्रिएट कंजक्शन फॉर द गिवन सेंटेन्स. Living in a village is uncomfortable. Dash dash the lifestyle will be healthy. Dash dash of the purity in nature. काय असतील? रिकाम्या जागा आपल्याला भरायचं जिथे कंजक्शन येणार आहेत. 2 कंजक्शन कोणते? 4 पर्याय दिले आहेत. त्या 4 पर्यायापैकी योग्य कंजक्शन कोणते आहेत ते सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बट आणि बिकॉज हे 2 कंजक्शन इथे योग्य आहेत. पुढचा प्रश्न, जांभी मृदा ही कोणत्या प्रदेशामध्ये आढळत नाही असं विचारलेलं आहे. पर्याय आहे आढळत नाही, म्हणजे 3 पर्यायामध्ये आढळते पण एका पर्यायामध्ये आढळत नाही. तो पर्याय आपल्याला निवडायचे. जांभी, लॅटेराइट. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पंजाबमधील डोंगर, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चूज द अप्रोप्रिएट कलेक्टिव्ह नाउन टू कंप्लीट द सेंटेन्स. डॅश डॅश ट्राय टू इस्केप फ्रॉम प्रिझन लास्ट वीक. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हे याचं योग्य उत्तर आहे. हा सुद्धा संभाव्यताचा प्रश्न आहे, त्यामुळे संभाव्यताचा प्रकरणाचा व्यवस्थित तुम्हाला अभ्यास करायचा आहे, जो की 10वीच्या बीजगणिताच्या पुस्तकामध्ये अतिशय सखोल असा दिलेला आहे. तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये संभाव्यता हा चॅप्टर दिलेला आहे. त्याचा अभ्यास करून तुम्ही हे 4 मार्क मिळवू शकता. पुढचा प्रश्न, पुढील वाक्य वाचून योग्य वाक्य ओळखा. सगळी मुले बाहेर खेळायला गेल्या. सगळ्या मुले बाहेर खेळायला गेल्या. सगळी मुले बाहेर खेळायला गेली किंवा सगळ्या मुले बाहेर खेळायला गेले. पुढील वाक्य वाचून योग्य वाक्य ओळखायचे आहे आपल्याला 4 पर्यायापैकी. तुम्हाला कोणतं वाटलं योग्य वाचताना? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सगळी मुले बाहेर खेळायला गेली हे याचं योग्य उत्तर आहे. गणिताचे प्रश्न मी स्किप करते. चूज द मोस्ट सुटेबल डिटरमाइनर फॉर द गिवन सेंटेन्स. दो मोस्ट ऑफ द सीट्स इन द थिएटर हॅव बीन फिल्ड. डॅश डॅश आर स्टील लेफ्ट. काय येणार आहे यामध्ये? रिकाम्या जागा भरायचे आपल्याला. तर सम पर्याय क्रमांक 1 हे आता योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, गटात न बसणारा शब्द ओळखा. हुशार, हुबेहूब, हुकमी किंवा हुशारी. गटात न बसणारा आपला शब्द ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हुशारी हे याचं योग्य उत्तर आहे. रिकाम्या जागा भरा. विशेषण वाक्य म्हणजे काय? विशेषण वाक्य विचारले आपल्याला. विशेषण वाक्य म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे प्रधान वाक्यातील एखाद्या नामाशी किंवा सर्वनामाशी संबंध असणारे वाक्य म्हणजेच काय असणार आहे? विशेषण वाक्य. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, रावणछाया हा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामधील बाहुल्यांचा खेळ आहे? केरळ, आसाम, पश्चिम बंगाल आणि ओरिसा. रावणछाया बाहुल्यांचा खेळ कोणत्या राज्यातील आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ओरिसा हे याचं योग्य उत्तर आहे. चूज द ऑप्शन विल द अप्रोप्रिएट सफिक्स टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. सफिक्स आपल्याला ओळखायचं आहे. द स्कूल कंडक्टेड द ॲन्युअल स्पोर्ट डे सक्सेस. काय येणार आहे पुढे? सक्सेसफुली, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. जुलै 1777 मध्ये स्वातंत्र्याच्या घोषणेवर स्वाक्षरी करण्यात आली. 500 महिने नंतर महिना आणि वर्ष काय असेल?
हा बुद्धिमत्ताचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मार्च 1819. पुढचा प्रश्न, कावळा झाडावर बसला या वाक्यात कोणती आख्यात आहे सांगायचे आपल्याला. कावळा झाडावर बसला. लख्यात म्हणजे पर्याय क्रमांक ल हे आख्यात आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. हा अंकगणित श्रेणीचा प्रश्न आहे. मालिकेचे 90 पद काढा. अंकगणित श्रेणी हा सुद्धा 10वीच्या बीजगणिताचा प्रकरण आहे. त्याचा सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता. गुरु या शब्दाचे अनेक वचन ओळखा. गुरु, गुरु, गुरु किंवा गुरु. काय गुरु या शब्दाचे अनेक वचन? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गुरु हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, समुद्रतटीय आणि दलदलीच्या प्रदेशातील वने ही महाराष्ट्राच्या डॅश आणि ठाणे जिल्ह्यांच्या खाड्या आणि किनारपट्ट्यालगत आढळतात. पुणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर किंवा सोलापूर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सिंधुदुर्ग हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, काळकाम आणि वेगावरचा प्रश्न आहे, तो तुम्हाला सोडवायचा आहे. काय दिलेल्या शब्द गटातून विरुद्धार्थी शब्द ओळखा. अधिकारी, जबाबदार गुणिले, म्हणजे जबाबदारचा विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे? बेजबाबदार, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे याचं योग्य उत्तर आहे. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ टेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. द पोलीस डायड ॲट द प्लेस ऑफ द मर्डर आफ्टर द क्रिमिनल. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. हा सुद्धा गुणोत्तर व प्रमाणवरचा आहे, तो तुम्हाला स्वतः सोडवायचा आहे. किंवा गृह अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर फ्री व्हिडिओ आहेत, तिथे तुम्ही पाहू शकता. जर गणित हा विषय अवघड वाटत असेल तर. आमचा संपर्क क्रमांक आहे 96 65 48 40 48. या नंबरवर संपर्क करून तुम्ही ऑनलाईन क्लासेससुद्धा जॉईन करू शकता. चला पाहूया पुढचा प्रश्न. पुढील नामाला अयोग्य विशेषणाचा पर्याय निवडा. वाघ, एकटा, भयानक, चपटा, रुबाबदार. अयोग्य विशेषण निवडायचे आपल्याला. 3 योग्य आहेत, 1 अयोग्य आहे. काय आपल्याला माहीतच आहे, चपटा, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर असेल. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ने उष्णतेच्या लाटेसाठी सज्जता, शमन आणि व्यवस्थापनावरील 2 दिवसांची राष्ट्रीय कार्यशाळा कुठे आयोजित केली होती? अहमदनगर, लातूर, नागपूर किंवा नांदेड. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण NDMA. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नागपूर हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, तो तुम्हाला सोडवायचा आहे गणिताचा प्रश्न. चूज द ऑप्शन with the appropriate suffix to complete the given sentence. The bus driver suffered a heart attack while driving, but he stopped the bus safe. सेफला कोणतं सफिक्स बसणार आहे ते सांगायचं आहे. तर LY म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, क्रियापदानुसार कर्त्याच्या योग्य रूपाची निवड करा. डॅडॅ शाळेतून घरी येते. येते असं विचारलेलं आहे, काय असेल याचं योग्य उत्तर? कविता शाळेतून घरी येते, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, जागतिक सुवर्ण परिषदे WGCच्या अलीकडील अहवालानुसार 660 टन्स एवढ्या वर्तमान होल्डिंग अधिकिलनासोबत सर्वात मोठा सुवर्ण साठा धारण करण्यात भारताचे स्थान कितवे आहे? 11वे, 10वे, 12वे किंवा 13वे? कितवे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 11वे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालील वाक्यातील उद्देश ओळखायचे आपल्याला. ही गोष्ट मला आता आठवते आहे. उद्देश काय आहे ते ओळखायचे आपल्याला. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गोष्ट हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ मॉडल ऑक्झिलरी वर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. डॅश यू प्लीज डू मी अ फेवर. काय असेल याचं योग्य उत्तर? कुड, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न,
चूज द अप्रोप्रिएट ऑप्शन विथ द करेक्ट पंक्चुएट मार्क्स फॉर द गिवन सेंटेन्स. हरी कंटेंट क्लोज ऑन February 19, 2019. योग्य विरामचिन्ह देऊन कोणतं वाक्य लिहिलेलं आहे या 4 वाक्यापैकी ते आपल्याला निवडायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. बी हे याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे, जे की योग्य विरामचिन्ह देऊन लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न. अशोक लक्ष्मणराव कुकाडे यांना पद्मभूषण 2019 हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रामध्ये देण्यात आलेला आहे? चिकित्सा, परवडणारी आरोग्य निगा, सार्वजनिक प्रकरणे, कला, संगीत, सितार, कला, अभिनय, सिनेमा. अशोक लक्ष्मण कुकाडे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चिकित्सा, परवडणारी आरोग्य निगा. या क्षेत्रामध्ये त्यांना हा पद्मभूषण 2019 हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे 2016 पासून सुरू झालेले स्वच्छ सर्वेक्षण भारतामध्ये दरवर्षी कोणते मंत्रालय आयोजित करते? मानवी संसाधन विकास मंत्रालय, सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय, गृहनिर्माण आणि शहरी प्रकरणे मंत्रालय किंवा पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय. कोणते मंत्रालय आयोजित करते ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गृहनिर्माण आणि शहरी प्रकरणे मंत्रालय हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. अनडोटेड सेव्हिंग द आयडिया ऑफ इंडिया हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पी. चिदंबरम, साईकत मुजुमदार, उमर खान किंवा वरुण गांधी. सेव्हिंग द आयडिया ऑफ इंडिया. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पी. चिदंबरम हे याचं योग्य उत्तर आहे. हा गणिताचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. पुढचा प्रश्न. चूज द ऑप्शन दॅट बेस्ट एक्सप्रेस द मीनिंग ऑफ द हायलाइटेड ॲडम्स किंवा फ्रेज. बर्निंग द मिडनाईट ऑइल या वाक्याचा किंवा म्हणीचा अर्थ काय होणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे. 4 पर्याय दिलेले आहेत. वाक्यानुसार त्याचा अर्थ बदलत असतो, तर या वाक्यामध्ये त्याचा अर्थ काय होणार आहे आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वर्क लेट इन टू द नाईट हे याचं योग्य उत्तर आहे. बर्निंग द मिडनाईट ऑइल म्हणजे काय? वर्क लेट इन टू द नाईट. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन करू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूया पुढच्या प्रश्नपत्रिका. धन्यवाद.